नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. शिवलिंगावर या 5 गोष्टी विसरूनही चढवू नका. तुम्ही सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जात असेल किंवा इतर दिवशीही महादेवाची पूजा करण्यासाठी जात असेल, पण तुम्ही जर महादेवावरती म्हणजेच महादेवाच्या शिवलिंगावरती या 5 वस्तू चुकून सुद्धा अर्पण केल्या तर महादेवाची प्रचंड कोप तुमच्यावरती लागतो, त्याचा दोष तुमच्यावरती लागतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण खूप मनापासून महादेवाची सेवा करतो, उपवास करतो, दर सोमवारी मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करतो, तरीही आपल्या आयुष्यातील गरिबी, दुःख आणि अडचणी का दूर होत नाही? आपल्या कामात सतत अडथळे का येतात? याचं कारण असं असू शकतं की तुम्ही नकळत शिवपूजेमध्ये अशा काही गोष्टी वापरत आहे ज्या शास्त्रात पूर्णपणे वर्जित आणि निषिद्ध मानल्या गेल्या आहे. भोलेनाथ जेवढे भोळे आहेत आणि भक्तांच्या छोट्याशा सेवेनं ते प्रसन्न होतात, पण तेवढंच पूजातील चुकीच्या गोष्टीमुळं ते प्रचंड क्रोधित सुद्धा होतात. शिवपुराणानुसार शिवपूजेमध्ये काही ठराविक वस्तूचा वापर केल्यास पूजेचं पुण्य फळ मिळण्याऐवजी माणसाला मोठा दोष लागतो, ज्याच्यामुळे त्यांची प्रगती कायमची थांबते आणि घरात दरिद्रता येते. म्हणूनच आज आपण या विशेष व्हिडिओमध्ये अशा या 5 गोष्टीबद्दल सविस्तर आणि माहिती जाणून घेणार आहोत, ज्या तुम्हाला श्रावण महिन्यात किंवा कोणत्याही सोमवारच्या पूजेत शिवलिंगावर चुकूनही अर्पण करायच्या नाही. जर तुम्ही या 5 गोष्टी महादेवाला अर्पण केल्या तर महादेवाचा कोप तुमच्यावरती लागतो. चला वेळ वाया न घालवता जाणून घेऊयात त्या पहिल्या गोष्टीबद्दल, जी आपण दररोजच्या पूजेमध्ये वापरतो, पण शिवलिंगावर ती वाहनं म्हणजेच महादेवाचा अपमान मानला गेला आहे. ती वस्तू म्हणजे हळद आणि कुंकू. आपल्या हिंदू धर्मात कोणतेही देवी देवतांच्या पूजेमध्ये हळद आणि कुंकवाला सर्वोच्च स्थान आहे, पण शास्त्रानुसार शिवलिंग हे महादेवाचं म्हणजेच वैराग्याचं रूप मानलं गेलं आहे. तर हळद आणि कुंकू हे स्त्रीच्या सौंदर्याचं आणि सुहागाचं प्रतीक मानलं गेलं आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की शिवलिंगावरच भाग हा पुरुष तत्वाशी संबंधित आहे, त्यामुळे तिथे हळद किंवा कुंकू चढवल्यानं महादेवाचा अनादर होतो आणि पूजेचं फळ नष्ट होतं. महादेवांना नेहमी पांढऱ्या रंगाची गोष्ट प्रिय आहेत, म्हणून त्यांना केवळ पांढऱ्या चंदनाचा त्रिपुड लावायचा आहे, आपण ज्याला भस्म म्हणतो, जेणेकरून भोलेनाथ प्रसन्न होऊन आपल्याला सुख शांतीचं वरदान देतील. आता पाहूया दुसरी सर्वात मोठी चूक, जी अनेक लोकांना माहिती नसल्यामुळे किंवा त्यांना जाणता नाही त्या गोष्टीची, म्हणून त्याच्यामुळे तुळशीचं पान शिवलिंगावर अर्पण करणे. तुळस ही अत्यंत पवित्र वनस्पती आहे आणि भगवान विष्णूच्या पूजेत तिच्याशिवाय पूर्णच होत नाही, परंतु शिवपूजेत तुळस वाहणे हा एक मोठा अपराध मानला गेला आहे. यामागं शिवपुराणातील एक पौराणिक कथा आहे. जलंधर नावाच्या भयंकर राक्षसाशी वध महादेवानी केला होता. या जलंधराची पत्नी वृंदा ही अत्यंत पवित्र स्त्री होती आणि तिच्या पतीच्या निधनानंतर ती तुळशीच्या रूपामध्ये प्रगट झाली होती. महादेवांनी तिच्या पतीचा वध केल्यामुळे तुळशीने शिवपूजेत स्वतःला वर्जित मानलं आहे. म्हणूनच जर तुम्ही श्रावण सोमवारच्या पूजेत महादेवांना तुळशीचं पान अर्पण करत असाल तर भोलेनाथ तुमच्यावर कधीही प्रसन्न होणार नाही. ही चूक आजच थांबवायची आहे आणि महादेवांना फक्त ताजी बेलपत्र अर्पण करायचे आहे. तिसरी वर्जित गोष्ट, ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे, ती म्हणजेच शंखकालीतील पाणी शिवलिंगावर वाहणं. कोणत्याही पूजेमध्ये आपण देवाला शंखाने स्नान घालत असतो किंवा शंख वाजवतो, परंतु शिवलिंगावर शंखाने जल अर्पण करण्याची कडक मनाई आहे. याचं कारण असं आहे की शंखचूड नावाच्या एका बलाढ्य आणि अत्याचारी राक्षसाचा वध स्वतः भगवान शिवशंकरांनी आपल्या त्रिशूळाने केला होता. हा शंखचूड राक्षस महाविष्णूचा भक्त होता आणि त्यांच्या
भस्मातूनच शंखाची उत्पत्ती झाली होती. महादेवाने शंखचूडाचा अंत केला असल्यामुळे शिवपूजेमध्ये शंखाचा वापर आणि शंखाच्या जलाने महादेवांना अभिषेक करणं पूर्णपणे वर्जित मानले गेलं आहे. शिवलिंगावर जल चढवण्यासाठी नेहमी तांब्याच्या किंवा पितळच्या कलशाचाच वापर करायचा आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारळाचं पाणी. शेळ्यांचं पाणी शिवलिंगावर वाहनं अनेकदा शिवलिंगावर संपूर्ण नारळ चढवतात किंवा नारळाच्या पाण्याने अभिषेक करतात, पण शास्त्रानुसार हे पूर्णपणे चुकीचं आहे. नारळ हे माता लक्ष्मीचं रूप मानलं गेलं आहे आणि ते श्रीफळ आहे. महादेवांना तुम्ही अख्खं नारळ अर्पण करू शकतात, परंतु नारळ फोडून त्यांचं पाणी शिवलिंगावर कधीही वाहू नाही. याचं शास्त्रीय कारण असं आहे की शिवलिंगावर वाहिलेलं प्रत्येक वस्तू ही निर्मेत्यात बनत असते, म्हणजेच ती नंतर कुणालाही ग्रहण करता येत नाही किंवा ती फेकून द्यावी लागेल. जर आपलं नारळाचं पाणी शिवलिंगावर वाहिलं तर ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही. श्रीफळाच्या पाण्याचा असा अपव्यय कारण माता लक्ष्मीला अजिबात आवडत नाही. श्रीफळामध्ये स्वतः माता लक्ष्मीचा वास असतो, ज्यामुळे घरात पैशांची चणचण भासू शकते. म्हणून ही चूक तुम्ही अजिबात करायचं नाही. पाचवी आणि अंतिम गोष्ट म्हणजेच केशर आणि केतकीचं फूल. महादेवांना सुगंधी गोष्टी प्रिय असल्यानं तरी केशर आणि केतकीचं फूल शिवपूजेमध्ये श्रापित मानलं गेलं आहे. एका पौराणिक कथेनुसार ब्रह्माजी आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठतेचा वाद सुरू असताना महादेवानं एक विशाल ज्योतिर्लिंगाचं रूप धारण केलं होतं. ब्रह्मजांनी त्या ज्योतिर्लिंगाचं अंत शोधल्याचा खोटा दावा केला आणि खोटीला केतकीच्या फुलाने साक्षी दिली. या खोट्यापणामुळे क्रोधित होऊन महादेवांनी ब्रह्माजींना आणि केतकीच्या फुलाला श्राप दिला आहे. माझी पूजा करताना केतकीचं फूल कधीही वापरल्या जाणार नाही. तसेच केशर हे उष्ण प्रकृतीचं आणि सौंदर्याचं प्रतीक असल्यामुळे तेही शिवलिंगावर चढवू नका. म्हणूनच या संपूर्ण पवित्र महिन्यामध्ये पूजा करताना या 5 गोष्टी विशेष काळजी घ्यायची आहे. आपलं मन शांत ठेवा, कुणाचाही अपमान करू नका, महादेवाच्या भक्तीमध्ये लीन होऊन जा, जेणेकरून भोलेनाथाची कृपा तुमच्यावरती राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.